नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या VK रेसिपी अँड व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि बरणी बघून तुम्हाला समजलंच असेल की काय सांगायचं आहे मला या व्हिडिओमध्ये। तर मागचा व्हिडिओ मी तिखट लोणच्याचा शेअर केला होता आणि आता मला बनवायचं होतं गोड लोणचं। आणि हा व्हिडिओ मी आधीच शूट केला होता परंतु टाकायचा राहून गेला होता। तर गोड लोणच्यासाठी आणि तिखट लोणच्यासाठी मी आंब्याच्या फोडी मार्केटमधून आणल्या होत्या 4 किलो। त्या छान स्वच्छ करून धुवून पुसून कोरड्या फडक्याने ठेवल्या होत्या आणि तिखट लोणचं बनवलं आणि गोड लोणचं त्याच दिवशी बनवलं। पण हा व्हिडिओ टाकायचा राहून गेला कारण माझी याच्यामध्ये साखर टाकायची राहिली होती त्यामुळे। तर त्याच दिवशी मी काय केलं, मग फोडीमध्ये मीठ मोठ्या चम्मचने मीठ 3 चम्मच, 1 चम्मच तिखट आणि छोट्या चम्मचने 1 चम्मच हळद टाकून 2 दिवस फोडी मुरू दिल्या। कारण 2 दिवस यासाठी ठेवायची की मिठाचं पाणी सुटते मग याला, आणि त्याच पाण्यामध्ये मग आपण साखर टाकणार आहोत। तर आता मी कशा पद्धतीने साखर टाकते हे तुम्ही समोर बघत राहा। तर आणि मीठ लोणचं कोणतंही हे खारट पाहिजे, खारट असेल तरच टिकते, म्हणजे मीठ हे जास्त पाहिजे लोणच्याला, नाही तर मग काय होतं लोणचं लवकर खराब होतं। तर समजा आणि लोणचं जर खराब व्हायचं असलं ना तर एकाच दिवसामध्ये होते, नाहीतर मग ते खराब होत नाही। आणि खराब व्हायचं कसं ओळखायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी पण या व्हिडिओमध्ये सांगत आहे। जर लोणचं आपण सकाळी टाकलं आणि संध्याकाळीपर्यंत जरी आपल्याला हवेची बुडबुडे जर याच्यावर दिसले, आपले जो रस्सा सुटतो गोड लोणच्याला राहो किंवा तेलाच्या लोणच्याला राहो, तेलावर असे हवेचे बुडबुडे दिसतात वरती, तर समजायचं की आपलं मीठ कमी झालं। आणि गोड लोणच्याला पण तसंच। तर माझं आता मीठ बरोबर झालं होतं, नाहीतर मग काय होतं मीठ कमी झालं, जर हवेचे बुडबुडे जर नाही दिसले तर फोडीला अशी बुरशी लागल्यासारखी दिसते। तर म्हणून पहिले गोड लोणच्याला मीठ आणि तिखट हे घोळून ठेवायचं आणि छान फोडी 2 दिवस मुरू द्यायच्या। आणि 2 दिवस मुरल्या की मग यामध्ये आता साखर किंवा गूळ तुम्ही टाकू शकता। तर मी साखर माहिती आहे का अशी डायरेक्ट याच्यामध्ये टाकत नाही लोणच्यामध्ये। आता लोणच्याच्या आता हा 2 दिवस झाले होते माझ्या लोणच्याला, आणि आता पुन्हा बघा किती छान पाणी सुटलं आहे लोणच्याला, खूप छान पाणी सुटलं होतं म्हणजे तिखट मिठाचं, आणि मीठ अगदी बरोबर झालं होतं। आणि आता यामध्ये टाकायचं आहे मला साखर आणि गूळ। तर मी यासाठी आता 2 किलो फोडी होत्या आंब्याच्या, त्यामुळे मग आता साखर मी 1 किलो टाकणार आहे आणि गूळ 1 किलो टाकायचं ठरवलं, परंतु मग अर्धा किलो गूळ आणि 1.5 किलो साखर टाकली आहे लोणच्यामध्ये। कारण जेवढ्या फोडी तेवढी साखर किंवा गूळ टाकलं तरच लोणचं चांगलं गोड होतं, नाहीतर मग ते कितीही तुम्ही हे करा ते लोणचं आंबटच लागतं। तर आता काय केलं माहिती आहे, मी लोणच्याचं जे पाणी सुटलं आहे लोणच्याला तेच पाणी कढईमध्ये घेतलं आणि त्याच पाण्यामध्ये मग मला जेवढी साखर टाकायची होती तेवढी साखर टाकून घेतली आणि साखर छान फिरवून घ्यायची। गॅस सुरू करायचा आणि साखर छान फिरवून घ्यायची। साखरेचं छान असा पाक तयार होतो। मग साखरेचा पाक तयार होण्यास सुरुवात झाली की मग आपला गूळ फोडायचा आणि तो पण त्यामध्ये टाकून घ्यायचा। तर आता मी साखरच जास्त टाकून घेतली होती, त्यामुळे आता गूळ फक्त अर्धा किलो टाकणार आहे यामध्ये, म्हणजे हे कॉम्बिनेशन छान आणि टेस्ट पण चांगली येते गूळ आणि साखर एकत्र टाकलं तर। तर आता अर्धा किलो गूळ होता, हा छान आता खलबत्त्यामध्ये फोडून घेतला आहे आणि मग त्यामध्ये टाकून घेतला। आणि मग आता गूळ टाकल्यानंतर मात्र सारखं फिरवत राहायचं, कारण गूळ हा लवकर तळाशी लागतो म्हणजे बुडायला लागतो आणि मग लोणच्याची चव हे जळकट लागते। त्यामुळे गूळ टाकल्यानंतर सारखं फिरवत राहायचा पाक, आणि अशा तऱ्हेने मग गूळ पूर्णपणे विरघळला की आपोआपच पाक छान घट्ट तयार होतो। आणि हा पाक आपल्याला असं वाटलं, म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की पाक खूपच घट्ट झाला आहे ना तर टाकायचा कसा, तर थोडं नाही थोडं तरी पाणी आपलं लोणच्यामध्ये शिल्लक राहतं। हा पाक टाकल्यानंतर मग त्या पाण्यामध्ये हा पाक मिस्टेक होऊन जातो आणि मग थोडंसं हा पाक पुन्हा पातळ होऊन जातो। तर बघा आता पाक छान झाला आहे आणि आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। गरम पाक हा लोणच्यात टाकायचा नाही, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा पाक लोणच्यामध्ये टाकायचा। जसं आपण तेल कसं गरम करतो आणि पूर्णपणे थंड होऊ देतो, त्याचप्रमाणे हा पाक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतरच लोणच्यात टाकायचा। आता बघा पूर्णपणे पाक हा थंड झाला होता आणि थोडा घट्ट आला होता पाक हा, परंतु एवढा जरी घट्ट दिसत असला तरी लोणच्यात जेव्हा आपण टाकू तेव्हा हा पाक थोडा पातळ होणारच आहे आणि नंतर पुन्हा घट्ट येईल वाटल्यास। कारण जोपर्यंत रूम टेम्परेचरवर लोणच्याची हे येत नाही तोपर्यंत हा पाक घट्ट राहतो, आणि जसजसं आपण मग ते लोणच्यामध्ये टाकू आणि लोणच्यामध्ये हा पाक विरघळत जाईल तसतसं मग ते लोणचं छान मुरेल पाकामध्ये आणि पुन्हा रस्सा घट्ट येईल। आता बघा पूर्ण पाक मी हा टाकून घेतला आहे
आणि यामध्ये मी मसाले काहीही टाकला नाही, फक्त थोडंसं काळं मीठ टाकायचं. काळ्या मिठाने पण चव खूप छान येते आणि लोणचं खूप छान लागते. आता यामध्ये फक्त मी धना पावडर आणि जिरा पावडर, म्हणजे जे तिखट लोणच्याला टाकले, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी मेथी भाजून टाकली आहे मी यामध्ये, तेवढंच टाकायचं. आणि लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून नाही टाकायच्या, पूर्णच टाकायच्या यामध्ये. आता ते क्लिप म्हणजे मी ते शूट केलंच नाही टाकतांचं तेवालं, फक्त मी पाक टाकला आणि मोबाईल बंद करून दिला. आणि मग काय झालं, ते मला सुरू करायची आठवणच नाही राहिली, तर ते काही शूट झालं नाही आहे. तर असो. आणि आता हा म्हणजे ज्या दिवशी आपण पाक टाकला त्या दिवशी लोणचं तसंच ठेवायचं फिरवून एक दिवस पुन्हा, आणि दुसऱ्या दिवशी मग ते बरणीत भरायचं. आणि बघा इतकं सुंदर म्हणजे लोणचं झालं होतं आणि चव तर इतकी छान झाली होती की खूपच, मुलांना खूप आवडलं. आणि आता मी भरणीत भरून घेणार आहे. तर लोणचं हे केव्हाही चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीतच भरा, प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरू नका. तर आता मी डीमार्टमधून बरण्या आणल्याच होत्या आणि स्पेशल लोणच्यासाठीच आणल्या या बरण्या. 4 बरण्या आणल्या आहेत. पहिले वैष्णवीने 3 बरण्या आणल्या होत्या आणि नंतर पुन्हा मी 1 बरणी आणली होती मॉलमधूनच. तर आता बघा ही बरणी भरली आणि एक मोठी बरणी आहे माझ्याकडे चिनी मातीची. तर जवळजवळ त्यामध्ये 3-4 किलोचं लोणचं मावतं. तर आता हे उरलेलं लोणचं मी त्या बरणीमध्ये भरून घेणार आहे. आणि कलरही खूप सुंदर आला आहे आणि चव तर इतकी सुंदर झाली आहे, खूप छान झाली आहे चव. आणि बघा एवढं सारं लोणचं आता झालं आहे. बरणी मोठी झाली आणि लोणचं थोडं कमी झालं त्यामुळे. तर असो, कसा वाटला आजचा गोड लोणच्याचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.